अनुसूचित जातीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी 31 जुलैपर्यंत जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश सरकारनं दिलेत। कागदपत्र सादर झाली नाही तर निवृत्ती वेतन बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास होतोय। हे सगळे ज्येष्ठ नागरिक जात पडताळणीसाठी रांगेत उभे आहेत। वृद्धापकाळात त्यांना आपली जात सिद्ध करावी लागते आहे। महाराष्ट्र सरकारनं तसा फतवाच काढलाय। 15 जून 1995 नंतर शासकीय सेवानिवृत्त झालेल्या अनुसूचित आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जात पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे। एक दिलाय। इथली जी सिस्टीम दिसते ही अगदी गोंधळपूर्ण दिसते। एक खिडकीमध्ये 500 लोक तुम्ही लावताय। तुम्हाला जर हे सिस्टमॅटिक करायचं तर एक तर तुम्ही कोणाकडे तो कॉन्ट्रॅक्ट देऊन त्या सिस्टीमनी करा किंवा 4-5 खिडक्या सुरू कराव्या। झोपी गेलेला जागा झाला अशा तऱ्हेची एक पद्धत आहे। त्या पद्धतीने आता महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी आमच्या पेन्शनरला हा एक प्रकारचा त्रास देण्याचा उपक्रम सुरू केला आहे। जात पडताळणीचा अहवाल द्यावा, सादर करायचा सांगितले, तो तातडीने रद्द करावा। 3-4 तास रांगेत उभं राहूनही काम होत नसल्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची तक्रार आहे। प्रशासनाचा दावा मात्र वेगळाच आहे। विलंब लागू नये म्हणून त्याची खबरदारी कमिटीकडे घेण्यात येत आहे आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रस्ताव जमा केल्यानंतर 6 महिन्यापर्यंत त्यांना जात पडताळणी सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे। तर ते भेट देण्याची जबाबदारी समिती प्रयत्नशील आहे। तसं ऑफिस शनिवार रविवार देखील कामकाज चालू आहे। या संदर्भात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं लोकप्रतिनिधींनी या विषयावर आवाज उठवावा अशी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।